नमस्कार. जय भीम, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक या ठिकाणी असणाऱ्या स्मारकाचा लढा अनेक दिवस पुणे शहरातील, पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उभा केला होता. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य अत्याधुनिक स्मारक उभारण्यासाठी चा ठराव मी दिला होता आणि तो ठराव दिनांक 22 जूनच्या जनरल बॉडीमध्ये महापालिकेच्या तो मान्य झालेला आहे. आता असणाऱ्या सांस्कृतिक भवन ही इमारत पाडून पूर्ण जागेवर एक अत्याधुनिक पद्धतीचं, एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार असणारं स्मारक उभा करावं अशी सूचना या ठरावामध्ये मी स्वतः या ठिकाणी दिली होती. या नजीकच्या काळामध्ये ती जी जागा आहे ती जागा एक मोठे बिल्डर NG व्हेंचर या बांधकाम व्यवसाय कंपनीला कोट्यवधी रुपयाला विकली गेली ती राज्य शासनाकडूनच. परंतु हा निर्णय जेव्हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना कळाला त्यावेळेस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी याचं एक मोठं आंदोलन उभं केलं. खरं म्हणजे 20 जुलै 2000 रोजी स्थायी समितीने ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती भवनासाठी करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला होता महापालिकेने. आदरणीय मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्याशी आम्ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भेटलो असता त्यांना विनंती केली. तसेच आदरणीय पुण्याचे खासदार आणि नामदार मुरली अण्णा मोहोळ, चंद्रकांत दादा पाटील, माधुरीताई मिसाळ या सगळ्याला आम्ही भेटलो. अनेक नेत्यांना आम्ही भेटलेलो आहे. परंतु एवढं जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील चळवळीतील सर्व पक्ष, गट, सट, सर्व जाती धर्माचे लोक या आंदोलनामध्ये उतरले होते की हे स्मारक या ठिकाणी फक्त बाबासाहेबांचं स्मारकच झालं पाहिजे, ही जागा बिल्डरला देता कामा नये. आणि या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना गणेश कला क्रीडा या ठिकाणी भेटलो असता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं की आंबेडकर भवन, सांस्कृतिक भवन या ठिकाणी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होईल, दुसरं काही सुद्धा होणार नाहीये. आणि त्यांच्या या भूमिकेमुळं तमाम आंबेडकरी जनतेने त्यांचे आभार व्यक्त केले आणि स्वागत केलं. आणि म्हणून मी उपमहापौर झाल्यानंतर लगेचच या जागेच्या संदर्भातला ठराव या ठिकाणी मी दाखल केला होता. आणि तो ठराव दाखल केल्यानंतर या 20 जून 2026च्या GB मध्ये तो ठराव सर्व पक्ष, सर्व नेते, सर्व सभागृहांनी एकमुखाने तो ठराव मान्य केला. आणि आता स्मारकाच्या संदर्भातला जे काही गैरसमज होते ते सगळे निघलेले आहेत. आता त्या ठिकाणी फक्त स्मारक होणार आहे. आणि या संदर्भात तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ज्या आंदोलनातून हे स्मारक उभं राहिलं, मी त्या सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करेल, मनापासून अभिनंदन करेल की सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये कष्ट घेतले. त्यांच्या कष्टामुळेच हे स्मारक उभं राहत आहे. मी उपमहापौर झालो असलो तरी माझ्यावरती जबाबदारी आली होती की आता महापालिकेच्या सभागृहामध्ये आम्ही एक निर्णय केला पाहिजे. त्यामुळं मी सर्व भाजपचे सर्व नेते, तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, उभाटा सर्वांना मी विनंती केली आणि सर्वांनी या माझ्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे, माझ्या ठरावाला पाठिंबा दिला. त्यामध्ये आमचे सर्व नगरसेवकांनी देखील या ठिकाणी ठराव दिलेले होते. त्यामध्ये आदरणीय आमच्या ढेंडेताई असतील, आदरणीय हिमालयताई असतील, आदरणीय निलेश आल्लाट असतील यांनी ठराव दिले होते. आणि आता राज्य शासनाकडे तो ठराव पाठवून या स्मारकाची संदर्भातल्या अडीअडचणी आता दूर झालेल्या आहेत. यामुळं मी या कामामध्ये आदरणीय मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, खासदार आहेत पुण्याचे, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल. तसेच आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील मी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आभार व्यक्त करेल. तसेच आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असेल, माधुरीताई मिसाळ असेल आणि पुणे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांचं, महापौरांचं, सर्वांचं मी आभार मानेल, त्यांचं कौतुक करेल की त्यांनी बाबासाहेबांच्या या मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या स्मारकाला या ठिकाणी पाठिंबा दिला. आता लवकरच हे स्मारक
एक वेगळ्या पद्धतीने उभा राहील, ज्याच्यामध्ये थिएटर्स असतील, मिनी थिएटर्स असतील, लायब्ररी असतील, अभ्यासिका असतील, याच ठिकाणी बाबासाहेबांचे जे साहित्य आहे आता सध्या आंबेडकर भवनामध्ये, ते साहित्य देखील तिथे ठेवण्यात येणार आहे. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं पश्चिम महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं स्मारक उभा करण्यासाठी आम्हाला आम्ही हे काम करताना आम्हाला आनंद होतो आणि म्हणून उपमहापौर म्हणून त्या दिवशी मी दिलेला ठराव मान्य झाला आणि तो आता राज्य शासनाकडे पाठवून लवकरच या ठिकाणी आता स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पुन्हा एकदा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार, आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे आभार आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी देखील या कामामध्ये आम्हाला मदत केली. आंबेडकरी चळवळीतील ज्यांनी ज्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला, ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं, त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.